दोन प्रकारचं नॉलेज आहे. टू काइंड्स ऑफ नॉलेज. एक ओपिनियन और बिलीफ्स म्हणजे धारणा, विश्वास, मते. आणि दोन रिअल नॉलेज म्हणजे खरे ज्ञान. म्हणजे सॉक्रेटिस पहिल्या प्रकारच्या ज्ञानाला ज्ञान हा शब्द वापरत नाही, तर तो श्रद्धा, विश्वास, मते, धारणा हे शब्द वापरणे अधिक पसंत करतो. हे ज्ञान सुरक्षित पायावर आधारित नाही. त्याला भक्कम, ठोस असा आधार नाही. ते अस्थिर कालावधीसाठी धारण केलेले असते. त्या ज्ञानाला इतरांकडून आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे हे ज्ञान सारखे बदलत असते. तर सॉफी जे ज्ञान देत होते ते या प्रकारात मोडते. म्हणजे हे ज्ञान निसर्गातील सतत बदलत असलेल्या गोष्टींबद्दल आहे. उदाहरणार्थ भौतिक जग. भौतिक जग हे सतत बदलत राहते. सेकंड आहे रिअल नॉलेज म्हणजे खरे ज्ञान. हे ज्ञान अंतिम ज्ञान आहे. हे अंतिम सत्य आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. म्हणजे हे ज्ञान भक्कम पायावर आधारित आहे. हे कायमस्वरूपी टिकणारं ज्ञान आहे. याला इतर कोणी चॅलेंज करू शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही आणि हे ज्ञान बदलत नाही, चेंज होत नाही. म्हणजे हे नॉलेज ज्या गोष्टी कायमस्वरूपी आहेत, शाश्वत आहेत त्याबद्दल आहे. उदाहरणार्थ कल्पना, आदर्श. हे ज्ञान आपण तर्क, रिझन, प्रश्नोत्तरे, संवाद, डायलेक्टिक, विश्लेषण यांच्या आधारे मिळवू शकतो.